तर जैन बोर्डिंग प्रकरण लावून धरणाऱ्या माजी आमदार रवींद्र धंगेकरांनी आता तिसऱ्या लढाईची घोषणा केली आहे. सत्ता अन्याय करत असल्यास सत्तेला आव्हान देणार असं धंगेकरांनी म्हटलं. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात दंड थोपटणार असल्याचं संकेत धंगेकरांनी दिलेले आहेत. विकृतीच्या विरोधात लढा देत राहणार असल्याचा इशारा देखील धंगेकरांनी दिलाय. हा माझा हिशोब चंद्रकांत दादा पाटलांबरोबर शिल्लक आहे. कुठली वेळ एक दिवस असेल की चंद्रकांत दादांना जे माझ्याबद्दल वागलेत, एक दिवस त्यांच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार, इतकं वाईट वागलेत ते. जैन बोर्डिंग जमीन प्रकरणात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांनी रान उठवलं होतं. जैन बोर्डिंग प्रकरणाशी संबंध नसल्याचे सांगणारे मुरलीधर मोहोळ नंतर बॅकफूटवर गेल्याचं पाहायला मिळालं. बिल्डर गोखलेंनी या प्रकरणातून माघार घेतली. रवींद्र धंगेकरांनी हे प्रकरण धसास लावण्याची चर्चा आता सुरू झाली आहे. रवींद्र धंगेकरांनी मोहोळांची राजकीय हिशोब बरोबर केल्याचं सांगण्यात येत आहे. धंगेकरांच्या बोलण्यातून सुद्धा तसंच दिसत होतं. पहिला अंक असा होता की ज्यावेळेला त्यांचा मेकअप साधा चेहऱ्यावरचा उतरलेला होता, त्यावेळेला मी म्हटलं की पहिला अंक आता संपलेला आहे, दुसरा अंक चालू झाला. तर आज दुसऱ्या अंकात मेल आलेला आहे, म्हणजे तिसरा अंक होणार नाही याची दक्षता त्यांनी घेतली. तिसरा अंक त्यांनी जवळ आणला 1 तारखेनंतर. तर मग मला कोणी थांबू शकत नाही. काल शिंदे साहेबांनी मला सांगितलं की 2 दिवसात मी तोडगा निघेल. धंगेकरजी तुम्ही काय बोलू नका, साहेब मी बोलणार. रवींद्र धंगेकरांच्या रडारवर आता पुण्याचे माजी पालकमंत्री आणि उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील असल्याचं पाहायला मिळालं. चंद्रकांत पाटलांनी आपल्या विरोधात राजकीय षडयंत्र रचल्याचा आरोप धंगेकरांनी केला. तिसरा अंक हा चंद्रकांत दादा पाटलांच्या विरोधात असेल असे स्पष्ट संकेत धंगेकरांनी दिलेत. हा माझा हिशोब चंद्रकांत दादा पाटलांबरोबर शिल्लक आहे. कुठली वेळ एक दिवस असेल की चंद्रकांत दादांना जे माझ्याबद्दल वागलेत, एक दिवस त्यांच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार, इतकं वाईट वागलेत ते. कधी जेव्हा ही सत्ता जाईल त्या दिवशी त्यांच्या घरी जाईल आणि दादांना विचारेन, दादा तुम्ही माझ्यासाठी काय पेरलं आणि हे तुमच्या लोकशाहीमध्ये ही तुम्ही पेरलेलं आता तुम्हाला बी ते उगवता येणार नाही, इतकं वाईट पेरलं आहे. त्याचा जाब जर सत्ता ज्या दिवशी जाईल त्या दिवशी त्यांच्या घरात जाऊन विचारेल की दादा हे तुम्ही जे केले हे पाप आहे, हे पाप तुम्हाला धुवून काढायला पुढच्या पिढीत तरी तुम्हाला शक्य नाही, इतकं वाईट माझ्याबद्दल तुम्ही पेरलंय. चंद्रकांत पाटलांनी आपल्या कौटुंबिक आयुष्यात विष कालवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला. चंद्रकांत दादांना या पुढच्या काळात राजकीय दृष्ट्या उघडं पाडण्याचा निर्धार धंगेकरांनी केलाय. ज्यांनी माझा नाद केला ना, मी चुकीचं वागत नाही, पण मला जर चुकीचं बोलायला लागलं आणि माझ्यावर चुकीचे आरोप केले आणि करून तुम्ही जर आमच्या कुटुंबावर जर तुम्ही आघात करत असताल आणि आमच्या संसारात तुम्ही जर विस्तू टाकत असाल तर मी माझ्यासाठी नाही लढणार, पण ज्या वेळेला तुम्ही चुकीचं वागता त्या दिवशी वेळेला तुम्हाला उघडं पाडाल. महायुतीतल्या नेत्यांच्या विरोधात जाहीर वक्तव्य टाळावीत असा सल्ला भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. महायुतीतल्या सर्वच नेत्यांनी स्वयंशिस्त घालून घेतली पाहिजे असं बावनकुळे म्हणाले. तर धंगेकरांनी वक्तव्य करून महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकू नये असा सल्ला उदय सामंत यांनी दिला. नाही, धंगेकर यांचा पराभव 2दा झाला. विधानसभेत झाला, लोकसभेत झाला आणि मुरली मोहोळजी हे जिंकले. आता जेव्हा निवडणूक हरतं व्यक्ती तेव्हा काही ना काही निराशा असतं, काही ना काही त्या ठिकाणी स्थानिक राजकारण असतं. त्या स्थानिक राजकारणापोटी त्या ठिकाणी मला वाटतं हे चालू आहे. मला वाटत नाही कोणी त्यांना त्या ठिकाणी सांगेल की बाबा तुम्ही असं करा तसं करा. मला वाटतं की एक मात्र युतीमध्ये टाळलं पाहिजे. युतीमध्ये महायुतीमध्ये हे त्या ठिकाणी आचारसंहिता लावली गेली पाहिजे किंवा स्वतःच लावून घेतली पाहिजे. मी आहे कार्यकर्ता, मी महायुतीच्या विरुद्ध बोलू नये, ही आचारसंहिता सर्वांनाच आहे. आताच मी त्यांच्याशी बोललो टेलिफोनवर. ते म्हणाले की माझ्याकडनं असं काही स्टेटमेंट गेलेलं नाहीये. मी परत त्यांच्याशी एकदा बोलेन. काल शिंदे साहेब देखील त्यांच्याशी सविस्तर बोललेले आहेत. आमची सगळ्यांची भूमिका हीच आहे की एखाद्याच्या वक्तव्यामुळे, एखाद्याच्या वागण्यामुळं, एखाद्याच्या बोलण्यामुळं महायुतीवर कुठेही परिणाम होता कामा नये, महायुतीमध्ये मिठाचा काडा पडता कामा नये, ही आमची सगळ्यांची भूमिका आहे. आज जर त्यांचा काही परत गैरसमज झाला असेल रवींद्र धंगेकरांचा, तर मी आज पुन्हा त्यांच्याशी एकदा बोलेन. परंतु साहेबांनी त्यांना ज्या काही सूचना करायच्या त्या काल आळंदीच्या कार्यक्रमामध्ये केलेल्या आहेत. रवींद्र धंगेकरांच्या निशाण्यावर चंद्रकांत दादा असणार हे आता स्पष्ट झाले.
त्यांनी आपण आता थांबणार नाही असं सांगितलं. पुढच्या काळात चंद्रकांत दादा विरुद्ध धंगेकर असा आरोप प्रत्यारोपांचा सामना पुण्यात पाहायला मिळणार हे नक्की. निलेश खरमरे, झी 24 तास, पुणे.